जर आपण कुठलं पारायण करत असू तर एकच गोष्ट लक्षात घ्या, आपल्या घरात जर मिक्सर आला तर एखादा सुशिक्षित मनुष्य काय करतो, आधी त्याचं कॅटलॉग ओपन करतो. कॅटलॉग छोटंसं बुकलेट येतं त्याच्याबरोबर, ते ओपन करतो. मग ते बुकलेट ओपन केल्यानंतर आपल्याला आयडिया असते की ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं असणार आहे, बटन कसं फिरवावं, आतल्या भांड्यातले कुठले साचे कसे लावावेत, कुठलं कटर कुठलं ब्लेड कसं लावावं ह्याचं निरूपण म्हणण्यापेक्षा याचं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं असतं. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं का की फ्रीजचं टेम्परेचर एवढं ठेवू नये, अशा पद्धतीने फ्रीज बंद करावा किंवा अशी लाईट लागेल. मिक्सरच्या भांड्याबरोबर, मिक्सरच्या मशीन बरोबर फ्रीजचं मॅन्युअल येत नाही ना, रेफ्रिजरेटरचं मॅन्युअल येत नाही ना. तसं जर मी गजानन विजय ग्रंथ वाचायला बसले तर मला आयडिया पाहिजे की याच्यामध्ये गजानन महाराजांच्या आयुष्याचे पॉझिटिव्ह संदर्भ देणारे याच्यामध्ये प्रसंग असणार आहेत. जर मी भक्ती विजय ग्रंथ वाचायला बसले तर अनेको भक्तांचं त्याच्यामध्ये वर्णन असणार आहे. जर मी ज्ञानेश्वरी वाचायला बसले तर त्याच्यामध्ये गीतेचं निरूपण ज्ञानेश्वर माऊलींनी केले ते असणार आहे. थोडक्यात मला काय बोलायचं आहे, जो ग्रंथ वाचाल ना तो असाच नको आम्ही काहीतरी ग्रंथ सुरू केला आणि त्यात काय होतं तेच आम्हाला कळलं नाही, आम्ही सुरू केला संपला असं नकोय. प्रत्येक ग्रंथाचा आधी सारांश घ्या, त्याचा हेतू काय आहे, त्याचं मॅन्युअल काय आहे हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे.